वेलकम टू द मास्टर सत्यम माइंड सेशन, एव्हरीथिंग अबाउट माइंड. आजच्या सेशनमध्ये स्वागत आहे. सुरुवात करूया. आजचा क्वेश्चन आहे, आजचा प्रश्न आहे, उपवास व निरंकार उपवास म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय. आता आपल्याला असं माहिती आहे की उपवास म्हणजे एक टाइम जेवण करायचं आणि निरंकार म्हणजे काही जेवायचं नाही. आणि खरं पाहता तर ना, उपवास आणि निरंकार ह्याच्यामध्ये जेवणाचा काही संबंधच नाहीये, अजिबात संबंध नाही. कारण उपवासचा अर्थ होतो, वास म्हणजे राहणे, जवळ राहणे. उपवासचा अर्थ होतो जवळ राहणे. तर कोणाच्या जवळ राहणे? आपण स्वतःच्या जवळ यायचं. जे आपण बाकीच्या दिवशी जे आपण बाजार, हे ते व्यवहार, कामकाज ह्याच्यामध्ये आपण भरकटलं जातो, मग उपवासाच्या दिवशी आपण आपल्या जवळ यायचं. म्हणजे आपण आपल्या मनाला समजून घ्यायचं, जवळ यायचं. तर उपवास एकदम जवळ येणे, स्वतःच्या जवळ येणे, एकदम जवळ. आणि आपण जर स्वतःच्या जवळ आलो तर आपण ईश्वरच्याही जवळ येतो. जर आपण स्वतःच्या जवळ जरी आलो तर ईश्वरच्या जवळ येतो. म्हणजे स्वतःच्या जवळ येणं म्हणजे ना, आपण निसर्गाच्या जवळ येण्यासारखं आणि आपल्या ईश्वराचं, परमात्म्याच्या जवळ येण्यासारखं उपवास. आता निरंकार, तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठे जेवणाचं काही हे दिसतं का? निरंकार म्हणजे काय माहिती आहे का? निरंकार, आपण बाकीच्या दिवशी अहंकारी असतो, काय अहंकार असतं आपल्यामध्ये, काय इगो असतो, प्रेस्टीज आपलं, हे ते, ह्याच्यामध्ये आपण इगोमध्ये असतो आणि त्या व्यवहारामध्ये ते लागते. पण ज्या वेळेस आपण उपवास करतो, उपवास म्हणजे स्वतःच्या जवळ जेव्हा येतो, स्वतःच्या जवळ येण्यासाठी अहंकाराला पूर्णपणे काढून टाकावं. निरंकारी का, आपल्याला निरंकारी राहावं लागतं. मगच आपण जे उपवास म्हणजे आपण आपल्या जवळ आपलं राहू शकतो, स्वतःच्या जवळ. सेल्फ ॲनालिसिस करणे म्हणजे माझ्यामध्ये काय त्रुटी आहे, काय कमी आहे, माझी वागणूकमध्ये काय बदल करावा का, हे सर्व गोष्टी जर पडताळून पाहायचं असेल तर आपण अहंकाराला बाजूत ठेवावं लागेल. अहंकार पकडून जर तुम्ही हे करायचं सुरू केलं तर ते होणार नाही. अहंकाराला पूर्णपणे बाजूला सारून मग सेल्फ ॲनालिसिस करून मग आपल्या म्हणजे जे दोष आहे ते आपण काढू शकतो, आपलं मन हलकं करू शकतो. उपवास आणि निरंकारचे हे व्याख्या आहेत. आता आपण काय करतो, उपवास म्हणजे काय, जेवण करायचं हे आपल्या माइंडमध्ये फिक्स असतं, किंवा एक टाइम जेवायचं. उपवास म्हणजे जेवायचं नाही किंवा एक टाइम जेवायचं. आणि निरंकार उपवास म्हणजे काय, काही जेवायचं नाही, हे फिक्स. आता उपवास आणि निरंकार उपवास मध्ये जेवणाचा काही संबंध नाही. मग जेवणाशी हे कधी जोडले गेले? जेवण आणि उपवास हे समीकरण का झालेले आहे? ह्याच्या पाठीमाग पण काही शास्त्रीय कारण आहेत, पण आपल्याला ते काही माहित नाही. आपल्याला काय माहित, उपवास म्हणजे एक टाइम जेवायचं, निरंकार उपवास म्हणजे काही जेवायचं नाही. आणि पहा आपण किती चालाक आहोत. जेवायचं नाही म्हणजे पोळी, भाकरी, भात, आमटी हे जेवायचं नाही, बाकी सर्व तुम्ही खाऊ शकता. हे मी म्हणत नाही, असं तुमची धारणा असते. मग काही लोक भगर करून खाते, साबुदाण्याची खिचडी करून खाते, किंवा बटाट्याचं काहीतरी करून खाणार, हे ते सर्व घालत बसणार. मग ह्याच्याने तुमचा उपवास साध्य होतो का?
नीट आहे का? उपवास म्हणजे जेवण वर्ज्य करायचं किंवा जेवणाच्या ऐवजी दुसरं काहीतरी खायचं हा नाही आहे. कारण उपवास या शब्दात जेवणाचा काही संबंधच आलेला नाही आणि निरंकार उपवासमध्ये सुद्धा जेवणाचा काही संबंध आलेला नाही. मग हे जेवणाशी जोडलं कसं गेलं? प्रश्न काय तर जेवणाशी जोडलं कसं गेलं? कारण आपण उपवास म्हणजे दुसरं तिसरं काही आठवत नाही, फक्त जेवण करायचं नाही किंवा एक टाइम जेवण करायचं. नॉर्मल उपवास म्हणजे एक टाइम जेवण करायचं, निरंकार म्हणलं तर काही जेवायचं नाही. हे समीकरण झालं कधी? का? याचा काय फायदा आहे का? तर हे जे आहे ना, मुद्दाम जेवणाशी जोडलेलं आहे. उपवास म्हणजे मुद्दाम जेवणाशी जोडलेलं. का माहिती आहे का? आता तुम्ही रोजचं जे दिनचर्या आहे तुमचं, म्हणजे रोज जे तुम्ही जेवण करता, ह्याच्याने काय होतं माहिती आहे का? तुमचा मनाचा एक ढाचा असतो, त्याच प्रकारे फिरत असतो. जसं रुटीन, सकाळी तुम्ही उठता, ब्रेकफास्ट करता, परत ऑफिसला निघता, परत तिथं टिफिन जेवण करा, परत घरी या, परत तेच जेवण, परत तेच तुमची जी मानसिकता आहे तेच 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 तेच. हा जो रुटीन आहे ना, हा रुटीन तोडला गेला पाहिजे. ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? नाश्ता, जेवण हे करायचं नाही. मग याच्याने काय होतं? तुमचं मन जो रुटीनच्या ह्याच्यात गेलेला असतो ना, तो जो तुटतो. कारण कसं असतंय, मनाचं एक सिस्टीम आहे, फंक्शन आहे, एक प्रोग्रामिंग आहे. सकाळी उठल्यावर तुमचा रुटीन असतो, चहा कॉफी वगैरे पिता तुम्ही, मग त्याच्याने जी एनर्जी येते, मग त्या हिशोबाने तुम्ही बाकीचं एक्सरसाइज हे ते करता, मग नंतर नाश्ता करतो. नाश्ता केल्यावर मग परत तुम्हाला ऑफिसला जायची एनर्जी असते. मग तुमच्या डोक्यात तेच विचार वळत असतात, करेक्ट सेम टू सेम ॲज इट इज. हे झाल्यावर हे करायचं असं ते विचार वळत असतात. त्याच हिशोबाने तुम्ही त्याच रुटीनला फिरत असता. जर ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी पण आपण जेवण केलं तर उपवासाचं जो फळ आहे ते आपल्याला मिळणार नाही. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या जवळ येऊ शकणार नाही. कारण तुमचं मन परत बाजार, काम, व्यवहार इथंच भरकट राहणार. आता उपवासाच्या दिवशी कामाला जायचं नाही का? बिझनेस करायचा नाही का? हा प्रश्न नाही आहे. हे सर्व करायचं, पण कुठंतरी मन खाली ठेवायचं. मन खाली कधी असणार? जेव्हा पोट खाली असतं, आपली एनर्जी शांत असते, मनाचं जो कंटिन्युटी होता, रुटीन जो होता तो तुटतो कुठेतरी. मग जेव्हा तुम्हाला भूक लागते, मग तेव्हा तुम्हाला वाटतं की आज आपल्याला उपवास आहे, आज आपला उपवास आहे, आपण जेवायचं नाही. मग उपवास आहे म्हटलं का? मग आपल्याला बाकीच्या गोष्टी आठवतात की आज मला स्वतःच्या जवळ राहायचं. मग त्या दिवशी आपण शांत स्वतःचा विचार करत चांगले करायचे. उपवासाच्या दिवशी ना आपण दान करा, चांगले काम करा. कारण की आपण दान केल्याने हे केल्याने त्याच्याने काही फरक पडणार नाहीये, पण आता ते मन असं आहे की दान केल्याने किंवा परोपकार केल्याने पुण्य मिळतो. तर तसलं काही नसून ना, जेव्हा दान तुम्ही करता त्याच्यामध्ये जे आनंद तुम्हाला मिळते तेच पुण्य समजू आपण. किंवा एखाद्याला मदत केल्याने जो आनंद आपल्याला मिळतो, परोपकार केल्याने, तोच आपण पुण्य समजू. पण अशा चांगल्या गोष्टी करायचे. उपवासाच्या दिवशी काय करायचं? चांगल्या गोष्टी करायचे. परोपकार करा, दान करा, सगळ्यांशी चांगले वागा, चांगले बोला. मग याच्याने काय होतं? आपण स्वतःच्या जवळ येतो, एक चांगला फील होत असतो, एक चांगलपणा फील होत असतो की आज मी काही वाईट काम केलं नाही, आजच्या दिवशी तरी काही वाईट काम केलं नाही आणि दिवसभर काही खाल्लं सुद्धा नाही. ह्या कृतीमुळे उपवास आणि जेवण याचं समीकरण झालं. मग माणसाचं मन चालाक. मग नंतर कालांतराने काय झालं? आता
जसं जसं टेक्नॉलॉजी वाढते तसं तसं आपली संस्कृती आणि आपले संस्कार जे आहेत ना ते खालच्या स्तरावर जातात. पहा तुम्ही आता टेक्नॉलॉजी किती वरच्या स्तरावर आहे आणि आपली संस्कृती आपलं कल्चर जे आहे ते किती खालच्या स्तरावर गेलेलं आहे. आता नंतर काय झालं, काही कालांतराने उपवास म्हणजे जवळ राहणे हे शक्य होईना माणसांना. काय जवळ राहायचं, कशाला जवळ राहायचं, कोणाच्या जवळ राहायचं? कारण माणसाचं मन जेव्हा एखादी विधी किंवा एखादं विधान जेव्हा ठरवत असतो त्यावेळेस जे असतो तसंच त्याचा मेंटॅलिटी नसतो, तो कालांतराने बदल होत असतो. मग नंतर काय झालं, आपण एखाद्या देवाच्या नावावरती उपवास करूया. स्वतःवर करणं तर पॉसिबल नव्हतं, स्वतःच्या जवळ येणं तर पॉसिबल नव्हतं. मग निर्मिती असं झाली की एकाच्या देवाच्या नावाने. मग त्या दिवशी काय करायचं, त्या देवाचं चिंतन करायचं. हे पण आपल्या स्वतःच्या जवळ येण्याचा एक प्रकार आहे. कारण कसं, जेव्हा माणसाला जेव्हा स्वतःच्या जवळ येणं जमत नाही तर आपण एखाद्याचा आधार घेऊन स्वतःच्या जवळ येण्याला भाग पाडतो. मग त्याच्यानंतर मग सुरुवात झाली एखाद्या देवाच्या नावावरती उपवास. शंकराच्या नावावर करा, विष्णूच्या नावावर करा, सरस्वतीच्या नावाने करा, लक्ष्मीच्या नावाने करा, गणेशच्या नावाने. मग सुरू झाली प्रथा. मग ती प्रथा देवाच्या नावावर केली तर जाते, पण त्या दिवशी देवाचं काही चिंतनच केलं जात नाही. आणि उपवास असं राहून झालं की फक्त आपण रेग्युलर जे जेवण करतो ते जेवण करायचं नाही, बाकीचं सगळं तुम्ही खाऊ शकता. मग पोट शांत ठेवायचं, मन शांत ठेवायचं. जे तुमचे आराध्य देवता आहेत, ज्या देवाच्या नावाने तुम्ही उपवास करता त्या देवाचे चिंतन करायचं. हे सर्व गोष्टी पूर्णपणे बाजूला पडले. मग आपण काय करतो, जास्तीत जास्त समजा तुम्ही शंकराच्या नावाने करत असाल तर जास्तीत जास्त काय करतो, मंदिरला जातो सकाळच्या वेळेस, बस दिवसभर बगर खावा, हे खावा, ते खावा, वेपर्स खावा, केळी खावा, फळ खावा, हे सर्वजण ठुसतो, सर्व गोष्टी ठुसतो. मग काही लोक तर ना त्या दिवशी त्या देवाच्या मंदिराला सुद्धा जात नाहीत, हात जमला नाही, आणि दिवसभराचे तुमचे रुटीन चालू असतात. म्हणजे कुठंही तुम्हाला तीळ मात्र असं वाटत नाही की आज मी उपवास करू लागलो. फक्त एक फॉर्मॅलिटी की मला उपवास करायचा आहे, एक फॉर्मॅलिटी राहिली. कारण भूक तुम्ही लागूच देत नाही. भूक लागण्याआधीच तुम्ही व्यवस्था करून घेतलेली असता. समजा तुम्ही ऑफिसला जात आहे तर तुम्ही अगोदरच व्यवस्था घरातनंच सगळं व्यवस्था करून आणलेलं आहे की दुपारी भूक लागलं तर हे खायचं, भूक लागलं तर हे खायचं. पूर्ण व्यवस्था तुम्ही करून ठेवलेलं आहे. मग उपवास जो आहे तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे. एक फॉर्मॅलिटी, एक फॅशन म्हणून राहिलेलं आहे की मी उपवास करतो, तू करत नाही का, मी ह्या देवाचं करतो, तू त्या देवाचं करतो. जो मूळ मुद्दा होता उपवास करायचा, जो मोटिव होता उपवास करायचा, उपवासाचा जो मोटिव होता तो कुठेही दिसत नाही आता, अजिबात दिसत नाही. निरंकार उपवास, वर्षाला एकदा शिवरात्री वगैरे करतात, निरंकार आहे, मी काय बी खात नाही, तरी सुद्धा ठुसतातच. संध्याकाळी फळ असते, रताळे, फळ, हे ते एवढं ठुसून भरतात ना की दिवसभराची कसर रात्री काढून मोकळं. आणि हे मी निरंकार करवलो, ते सांगण्यात जेवढा अहंकार असतो ते करण्यात तेवढा निरंकारपणा नसतो. मग हे सर्व करण्यापेक्षा तुम्ही उपवास न केलेला बरं. कारण बाकीच्या दिवशी तर तुम्ही थोडं कमी खाता, पण उपवासाच्या दिवशी त्याचा दुप्पट तिप्पट खात असता तुम्ही. जरा पहा तुम्ही पडताळून. आणि